ती माझ्या मम्मी पप्पांची विश्रांतीची जागा आहे, ग्रेव्हयार्ड म्हणू नका त्याला. साधारण 1898च्या दरम्यान ब्रिटिश राणीनं म्हणजे राणी सरकारांनी 20-22 वर्षाच्या विल्यम्स या तरुणाला इथला रेंट कलेक्टर म्हणून पाठवलं होतं. तो इथं आला. इथं या गावात असं त्यावेळेला 70-80 उंबऱ्यांची वस्ती होती. जास्त मोठं हे नव्हतं, गाव नव्हतं, कसबा होता छोटा. काही दिवस तो गावात राहिला. गावात राहिल्यानंतर हिंडत असताना त्याला ही जागा आवडली. या जागेत एक वेगळेपण भासलं. त्यांनी पहिले ती जागा खरेदी करून टाकली आणि खरेदी करून तो बांधकामाला सुरुवात करणार. त्याच वेळेला फ्रान्सचे काही विद्यार्थी भारत भ्रमणावर आलेले होते, ते भेटले. त्यात एक तरुणी होती, स्ट्रेसा. दोघांनी एकमेकांना पाहिलं आणि एकमेकांच्या प्रेमातच पडले. या भागात दुर्ग व्यतिरिक्त दाखवण्यासारखं काही नसल्यामुळे 1 ते 2 दिवसात त्यांची इकडची सगळी ही संपलेली होती. पण स्ट्रेसाला घर सोडून जायचं नव्हतं. त्यांच्या ग्रुपचा लीडर ॲमी होता. ॲमीनं सांगितलं की ठीक आहे, तू इथं राहू शकतेस, पण परत जाताना तुला आमच्याबरोबर यावं लागेल, कारण सगळ्यांचा विजा एकत्र आहे. तिकडं फ्रान्समधनं तू परत स्वतःच्या एकटीच्या ह्याच्यावर परवानगी काढून येऊ शकशील. सांगून तो ग्रुप निघून गेला. इकडं स्ट्रेसा आणि विल्यमनी स्वतःचं घर बांधायला घेतलं. सगळ्यात पहिले सिटीतल्या चर्चमध्ये जाऊन लग्न केलं. ऑफिशियली स्ट्रेसा विल्लीची झाली आणि मग त्यांनी इथं घर बांधायला सुरुवात केली. स्ट्रेसाच्या म्हणण्याप्रमाणे स्ट्रेसा जसं सांगेल तसं घर, घरासमोर वरांडा, वरांड्यासमोर बाग, वरांड्यात झोपाळा, बागेत लहान मुलांना खेळण्याकरता खेळणी, सगळं त्याप्रमाणे डिझाईन करून विलीनं तयार करायला सुरुवात केली. पाहता पाहता 2 महिने संपले. घराचा आराखडा 60% उभा राहिलेला होता. तर फक्त भिंती बांधायच्या होत्या आणि वर कौलं छप्पर तयार करायचं होतं. त्याच वेळेला त्यांचा ग्रुप परत आला आणि येताना ॲमीनं सांगितलं की ठीक आहे, यू शूड कम विथ मी. स्ट्रेसा 1 महिन्याची प्रेग्नंट होती. ती विलीला म्हणली, मी जातीये, नक्कीच परत येणार आहे. परत येईन तसं, पण मी म्हणतीये तसं डिझाईनमधलं घर तयार करून ठेव. आज जाऊ नको, आपण दोघं मिळून आज जाऊ. पहिलं पदार्पण आपण दोघं मिळून करू. गंमत अशी होती की त्यांचा तो जो लीडर होता ॲमी, तो या स्ट्रेसाच्या प्रेमात पडलेला होता आणि तो एक पोलीस अधिकारी होता. फ्रान्सला पोचल्यानंतर त्यांनी स्ट्रेसावर केस केली की मध्येच अर्धवट ग्रुप सोडून देऊन तू हेरगिरीचं काम केलं आणि ब्रिटिश सरकारला इंडियाची माहिती, ब्रिटिश सरकारला आमची फ्रान्सची माहिती दिली. तिच्या राजद्रोहाचा खटला भरला आणि तिला जेलमध्ये टाकलं. ती सांगते की माझा काही संबंध नाही, आय लव्ह विली, मला फक्त इंडियात जायची परवानगी द्या कायमस्वरूपी, गिव्ह मी विजा ओनली. कुणी तिचं काही ऐकलं नाही, तिला जेलमध्ये टाकलं. कदाचित दुसऱ्या महायुद्धाच्या खुणा नीटशा पुसल्या गेलेल्या नव्हत्या आणि त्यांनी कोर्टात तारखा घ्यायचीही गोष्ट घेतली नाही.
ती जेलमध्ये सडत राहिली, इकडं केस पुढं जात राहिली. 25-26 वर्षानंतर तो जेव्हा रिटायर्ड झाला, तेव्हा नवीन आलेल्या यांनी ती केस वाचायला घेतली. तेव्हा लक्षात आलं की हे इंडियातनं आले त्यावेळेला बाई 1 महिन्याची प्रेग्नंट होती. तिच्यावर राजद्रोहाचा खटला भरला गेला. काही दिवसानंतर तिनं एका गोंडस मुलीला जन्म दिला. ती मुलगी त्या बाईबरोबर 5 वर्षापर्यंत म्हणजे लॉजिकली आपल्या कायद्यानुसार राहू शकते तिथपर्यंत ती जेलमध्ये तिच्याबरोबर राहिली. त्यानंतर तिचं पालनपोषण एका NGO संघटनेनं केलं. आणि आज ती फ्रान्सचे नागरिकत्व घेऊन फ्रान्समध्येच कायद्याच्या पंडित बनायच्या शेवटच्या वर्षाला आहे. रॉजर या पोलीस अधिकाऱ्याचं नाव होतं रॉजर. त्यांनी टोटल हे काढल्यानंतर त्या मुलीला बोलवून घेतलं. ती मुलीने सांगितलं की मी लहानपणापासून माझ्या आईला असं तिळातिळाने मरताना बघते. ती का तिचा प्राण शिल्लक ठेवू नये माहीत नाही मला, पण तिला एकदा इंडियात जाऊन विलीला भेटायचं आहे तिच्या. आणि माझी इच्छा तीच आहे. मी या शेवटचं वर्ष संपण्याची वाट पाहतीये. मला जशी सनद मिळेल आय विल शू दॅट बास्टर्ड ॲमी. तो हसला, म्हणला ठीक आहे, ते आता रिटायर्ड झालेले आहेत. रिटायर्ड होतानाच त्यांना कॅन्सरने गाठलेलं होतं. या आय थिंक अजून 6-8 महिनेपेक्षा त्यांना जास्त आयुष्य नसणार आहे. तू ज्या वेळेला स्यू करशील त्यावेळेला ते कदाचित परलोकी झालेले असतील, लेट ॲमी झालेले असतील. बेटर वे, तू आत्ता मी सांगतो त्याप्रमाणे मला ॲप्लिकेशन करून दे. मी कोर्टात प्रोसीड करतो आणि सांगतो की हा अननेसेसरी चालू असलेला खटला मागं घ्यावा आणि यांना फ्री करावं. झालं. त्या मुलीनं तसा अर्ज केला. फायनल इयर कंप्लीट केलं. तिचे जे काय तिच्या छोट्या छोट्या नोकऱ्या करून किंवा हे करून शिक्षणाबरोबर तिनं जे काय पैसा साठवला होता तो, आणि 30 वर्ष जेलमध्ये राहून जेलचं काम करून त्या स्ट्रेसाला मिळालेला पैसा सगळा एकत्र करून थोडेफार त्यांनी इकडून तिकडून मागवून घेऊन इंडियात जायची तयारी केली. ती तशा अवस्थेतही स्ट्रेसा जर्जर झालेली होती. फार म्हणजे 10-15 पावलं चालली की जिला धाप लागेल अशी ती हे झाली होती. वयापेक्षा जास्त मात्र झाली होती, पण तरी तिच्यात जिद्द होती की मी माझ्या विलीला भेटायला जाणार. आणि ती इंडियाचा म्हणजे ते बाकीचे प्रोसिजर ते पूर्ण केल्यानंतर इंडियाचा विजा मिळाला तिला. स्ट्रेसा आणि मी इंडिया चालू. पहिले दिल्लीतनं मुंबई, मुंबईवरनं इकडं येते सकळत येत असताना गावात मी चौकशी केली आम्ही, विली कुठे आहे. ते एका मला दुकानदाराने सांगितलं, वो पगला अंग्रेजी मैन. म्हणलं हाँ. वो टेकड़ी पे उसने घर बनाया है, लेकिन घर के अंदर नहीं जाता, बाहर ही बैठा रहता है. कहता रहता है स्ट्रेस आएगी तो हम दोनों मिलकर अंदर जाएंगे. मला कळलंच नाही. मी स्ट्रेसाला विचारलं की मॉम असं काही ठरवलं होतं का. तिनं मान हलवली हळूच. हे बाळा, तो घर आणि पायवाट तयार करून ठेवणार होता. मी आल्यानंतर आम्ही दोघं एकत्र आज जाणार होतो आणि मग तुझा जन्म होणार होता. सगळंच गेलं.
चल बघू काय करत होतो ते. आम्ही दोघी वर आलो तेव्हा बघितलं, तुम्ही ज्याला थडगं म्हणता किंवा ज्या ग्रेव्हयार्ड म्हणता, तिथं पप्पा बसून मम्मीची वाट बघत होते. त्यांनी मम्मीचं घर पूर्ण केलं होतं, घरात कधी प्रवेश केला नव्हता. थांबले होते, वाट बघत होते. जेव्हा त्यांना अर्ध्या रस्त्यात मी आणि मम्मी दिसलो, तेव्हा ते उभं राहून नाचत नाचत आम्हाला घ्यायला आले. म्हणले, स्ट्रेसा, तू म्हणली तसं घर केलंय, पण मी अजूनही आत नाही गेलो. मलाही बघायची खूप इच्छा आहे आपलं घर कसं दिसतं. चल ता घरात प्रवेश करू. आम्ही 3 जण, ते दोघं थकल्या बावल्याने हळूहळू काठी टेकत टेकत येत होते. मी मात्र पुढं येऊन दरवाजा उघडून सगळं घर बघून हे करून ठेवलेलं होतं. धुळीचा स्पर्शही होऊन दिला नव्हता त्यांनी. रोज एक बाई कामाला यायची, ती साफसफाई करून जायची, पण पप्पा कधी आत नव्हते आले. येईन तर स्ट्रेसाबरोबरच येईन, नाही तर बाहेर माझी कबर बनेल, या तयारीत होते ते कायम. गंमत अशी, दोघांनी गृहप्रवेश केला. त्या तिथे वेलकम लिहिलेल्या अक्षरापाशी 2 जण एकमेकांना गच्च धरून उभे होते आणि तसाच त्यांच्या कुडीतनं प्राण निघून गेला.